लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान मोदींच्या 4 रॅली, यातल्या 2 रॅली ओडिशात तर बाकी 2 रॅली आंध्र प्रदेशमध्ये. गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा प्रचाराच्या मैदानात. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये अमित शहांच्या रॅलीज तर तेलंगणामध्ये नड्डा घेणार प्रचार सभा. पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. अहमदनगरचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता सभा, तर पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी बीडच्या केजमध्ये मोदी घेणार सभा. भावाच्या प्रचारासाठी बहीण मैदानात. रायबरेली आणि अमेठीमध्ये प्रियंका गांधींची मोहीम, तर मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधी प्रचार करणार. अमेठीमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर गाड्यांची तोडफोड. तोडफोडीनंतर आरोपी घटनास्थळावरनं पसार. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर केलाय तोडफोडीचा आरोप. देशामध्ये 6व्या टप्प्यात 57 मतदारसंघांमध्ये 25 मेला होणार मतदान. अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, तर 9 मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार. लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातल्या मतदानाची तयारी सुरू. उद्या 7 मेला राज्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये होणार मतदान. 5व्या टप्प्यातल्या लोकसभा उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. 20 मेला होणार 5व्या टप्प्यातलं मतदान. शरद पवारांचा आजचा बीडचा दौरा रद्द. सततच्या प्रचार सभांमुळे पवारांना थकवा. डॉक्टरांनी दिलाय विश्रांतीचा सल्ला. तब्येत बिघडल्यानं उद्या होणाऱ्या आष्टीतल्या सभेला शरद पवार गैरहजर राहणार. तुम्ही तब्येतीला जपा, ही खिंड आता आम्ही लढतो. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही, हा इतिहास आहे, तोच इतिहास आम्ही जपू. बीडचे उमेदवार बजरंग सोनावणेंची भावनिक पोस्ट. आदित्य ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 2 सभा. गल्ले बोरगाव आणि गंगापूरमधल्या रांजणगाव शेणपुंजी इथं खैरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा. अहमदनगरमध्ये निलेश लंकेंच्या प्रचारासाठी राहुरीत नितेश कराळे म्हणजेच कराळे मास्तर यांच्या सभेचं आयोजन. आपल्या वेगळ्या भाषणशैलीमुळे कराळे मास्तर आहेत प्रसिद्ध. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सभा. एमआयएम अध्यक्ष असरुद्दीन ओवेसी आमखास मैदानावर घेणार सभा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्या होणार मतदान. मतदारांना मतदान करता यावं यासाठी उद्या आठवडी बाजार बंद. रत्नागिरीतल्या 14 ठिकाणचे बाजार राहणार बंद. मतदानापूर्वी मतदारांना प्रलोभनं देण्याची शक्यता असल्यानं सीमारेषेवर वाहनांची तपासणी. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं. निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सचिन उंबासेंचं आवाहन. नाचकाट ठाकरे गटाला मोठा धक्का. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. अनेक नगरसेवकांसह तालुका प्रमुखांनीही सोडली ठाकरेंची साथ. आयसीएसईच्या 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार. विद्यार्थ्यांना आयसीएसईच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार. मुंबई लोकलमधला गर्दीचा प्रश्न ऐरणीवर. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम यादव रेल्वे बोर्डाला पत्र पाठवणार. जेव्हीएलआरवर रामबाग ब्रिज आणि एटीपीसी जंक्शन इथं मेट्रो 6 प्रकल्पाच्या स्थानक उभारणीचं काम सुरू. या पार्श्वभूमीवर 4 ते 31 मे दरम्यान रोज रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मार्ग बंद. कोकण रेल्वे मार्गावरनं पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या धावणार. सुट्टीमुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी रेल्वे विभागानं घेतला निर्णय. कोकण रेल्वे मार्गावर 10 मे रोजी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. निवासपूर ते राजापूर रोड विभागादरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 ते 11:40 मेगा ब्लॉक. पुढचे 3 ते 4 दिवस विदर्भासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, तर तापमान वाढीचाही हवामान विभागानं वर्तवला अंदाज. राज्यभरात कमाल तापमानात वाढ. सोलापूर आणि अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद. मुंबईतला उकाडा कायम, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. नागपूरमध्ये 2.7 रिश्टर स्केलचा सौम्य धक्का. 2 दिवस आधी देखील नागपुरात 2.5 रिश्टर स्केलचा सौम्य धक्का बसला होता. सोलापूर शहरासाठी उजनी धरणातनं 10 मे 2024ला पाणी सोडलं जाणार. अंदाजे 5.5 टीएमसी पाणी उजनी धरणातनं सोलापूर शहरासाठी सोडलं जाणार. परभणीमध्ये उष्णतेची लाट कायम. तापमान 43.2 अंशांवर. उकाडा जाणवत असल्यानं दुपारच्या वेळेला रस्ते निर्मनुष्य. अवकाळी पावसानंतर यवतमाळमध्ये उष्णतेची लाट. तापमान 42 अंशांच्या पुढे. उष्णतेमुळे यवतमाळकरांच्या अंगाची लाही लाही. शरद पवार 1 दिवसाचा आराम करून पुन्हा जोमानं सभा घेतील. त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही. अमोल कोल्हेंचा टोला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये दोन्ही पवार गटांचं शक्ती प्रदर्शन. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची सभा तर सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांची सभा. सुप्रिया सुळेंच्या बारामतीतल्या प्रचाराची सांगता होण्याआधी झालेल्या सभेला संपूर्ण पवार कुटुंबाची उपस्थिती. आई प्रतिभा पवार, भाऊ श्रीनिवास पवार यांच्यासह वहिनी आणि इतर पवार कुटुंबीयही उपस्थित. बारामतीमध्ये प्रचार सभेदरम्यान रोहित पवार भाऊक. शरद पवारांना वटवृक्षाची उपमा देताना तुम्ही आमचा श्वास असल्याचं रोहित पवार यांचं वक्तव्य. प्रचार सभेदरम्यान अजित पवारांकडून रोहित पवारांची नक्कल. शरद पवारांनी तिकीट देऊ नको असं सांगितलेलं असताना मी कर्जत जामखेडमधनं तिकीट दिलं. अजित पवारांचं वक्तव्य. ईडीची नोटीस आल्यानंतर तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंप्रमाणे माझे मगरीचे अश्रू नाहीत. अजित पवारांनी नक्कल केल्यानंतर रोहित पवारांचं प्रत्युत्तर. अजित पवारांना 4 जूनला मिशी काढावी लागेल. रोहित पवारांचा हल्लाबोल. ते मोठे नेते आहेत, त्यांनी मिमिक्री करण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत प्रश्नांबाबत बोलायला हवं. रोहित पवार भाऊक झाल्यानंतर अजित पवारांनी केलेल्या मिमिक्रीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. अमोल कोल्हेंनी आपल्यावर केलेले आरोप आणि पुरावे याचा दुरान्वयी संबंध नाही. मी सरड्यासारखा रंग बदलला असता तर त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं असतं का? आढळरावांचा प्रतिप्रश्न. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारामतीमध्ये पवार कुटुंबात वाकयुद्ध. पाण्यासाठी दमदाटी करणाऱ्यांना जागा दाखवून देणार. शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा. लोकांना बदल हवाय. सुनेत्रा पवारांचं बारामतीतल्या सभेत वक्तव्य. तर शारदाबाई पवारांना त्यावेळेला मतदारांनी स्वीकारलं. आता इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आल्याचं सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. कसाबविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांची भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसला जनता त्यांची जागा दाखवून देणार. फडणवीसांचा वडेट्टीवारांसह काँग्रेसवर हल्लाबोल. पराभव समोर दिसत असल्यानं काँग्रेसला शहीदांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी सुचतीये. चित्रा वाघ यांची वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका. देशभक्तांना धारेवर धरणं आणि दहशतवाद्यांचा उदो करण्याची काँग्रेसी वृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर. मंगलप्रभात तोढा यांची वडेट्टीवार यांच्यावर टीका. वडेट्टीवारांच्या नागपूरमधल्या घराबाहेर भाजपकडून आंदोलन. करकरेंविषयीच्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी केलं निषेध आंदोलन. मनसेचे माजी सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला होता राजीनामा. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत केला पक्षप्रवेश. राजापूर विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेचा भंग. भाजप कार्यकर्ते मतदारांना जबरदस्तीनं पैसे देऊन सही घेत असल्याचे प्रकार सुरू असल्याचा राजन साळवी यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे? आपण टाळ्या ऐका. सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टोलेबाजी. पालघर मतदारसंघातनं तिकीट कापल्यानं नाराज. राजेंद्र गावित यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश. वसईच्या वसंतनगरी मैदानात झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला गावितांची हजेरी. इचलकरंजीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. कोल्हापुरातल्या निवडणुकीचा जोरदार रंग शाहू चौकावर पाहायला मिळाला. सोलापुरात अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमने सामने. दोन्ही उमेदवार एकमेकांच्या समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. प्रचारामध्ये अनेकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. ही लढाई माझ्या एकट्याची नाही. प्रचाराची सांगता बाबासाहेबांच्या अस्थी विहारात होतीये, कारण ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. मोदी आता हिंदू मुस्लिम आणि पाकिस्तानचा मुद्दा घेऊन प्रचार करतायत. तुम्हाला जल्लोष कुठे पाहिजे, पाकिस्तानमध्ये की भारतात, अशी भाजपची जाहिरात. अतुल लोंढेंची भाजपसह मोदींवर सडकून टीका. पराभव समोर दिसत असल्यानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात मोदी शहांच्या सभा. रोहित पाटलांची भाजपावर टीका. त्यांच्या जेवढ्या सभा होणार तेवढा आमचाच फायदा होणार. रोहित पाटलांचं वक्तव्य. गद्दारांनी बाळासाहेबांचा फोटो लावू नये. उद्धव ठाकरेंची शिंदेच्या शिवसेनेवर टीका. तर मी माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागत असल्याचंही केलं वक्तव्य. मोदींच्या विरोधात जनतेचा राग. राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदारांचा कौल. नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास. भुजबळांना नाशिकची उमेदवारी न मिळाल्यानं अजित पवार गटामध्ये नाराजी. देवळाली व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार.
या लोकसभा निवडणुकीनंतर दोन पक्षांचं अस्तित्व संपेल. पृथ्वीराज चव्हाण यांची शिंदे आणि अजित पवारांवर टीका, तर जिंकण्याचा विश्वास नसल्यानंच उदयनराजेंनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. पृथ्वीराज चव्हाणांची टीका. धाराशिवमधून मीच विजयी होणार, अर्चना पाटील यांचा विश्वास. विजयानंतर मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आणणार, शैक्षणिक सुविधा निर्माण करणार, अर्चना पाटील यांचं आश्वासन. अर्चना पाटील यांना पाठिंबा देत अपक्ष उमेदवार काकासाहेब खोत महायुतीमध्ये. देवराज मित्रमंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांचाही महायुतीमध्ये प्रवेश. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या रोड शोला सुपरस्टार गोविंदाची हजेरी. मात्र ज्यांच्यासाठी प्रचार करायला आले त्यांचं नावच विसरल्यानं उडाली तारांबळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.